पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चिंबळी येथील सीमा चंद्रकांत जाधव यांना नेचर केअर सन्मान 2026 महिला शेतकरी सन्मान पुरस्कार जाहीर झाला असून त्यांच्या कष्टमय आणि नाविन्यपूर्ण शेती कार्याचा गौरव झाला आहे। सेंद्रिय शेतीचा प्रसार करणाऱ्या नेचर केअर फर्टिलायझर्सतर्फे राज्यभरातून निवड प्रक्रियेनंतर केवळ 11 महिला शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यात सीमा जाधव यांचा समावेश आहे आणि त्यांना 51,000 सन्मान चिन्ह आणि गौरव देण्यात येणार आहे। महिला शेतकऱ्यांच्या कष्ट, नियोजन आणि आत्मविश्वासाचा सन्मान करत हा पुरस्कार दिला जात असून यामुळे ग्रामीण भागातील महिलांना नवी प्रेरणा मिळणार आहे। महिलांनी शेतीला आपली नोकरी समजून जर केली तर प्रत्येक महिला यामध्ये आपले मोठे नाव कमवू शकते। त्याचबरोबर ग्राहकाला शेतातील विषमुक्त भाज्या मिळतील, त्याचबरोबर महिलांना रोजगार मिळतील असे मत यावेळी सीमा जाधव यांनी व्यक्त केले आहे। शेतकऱ्यांना माझं एकच सांगणं आहे की तुम्ही शेती नियोजन पद्धतीने करा। सरकार आपल्या दारात येईल, आपल्याला देईल, त्याच्यानंतर आपण करायचं, किंवा सरकारने जर नाही दिलं तर आपण जीव द्यायचा। आपला जन्म इतका स्वस्त नाहीये, संपूर्ण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा। आपल्या आईने आपल्याला वाढवण्यासाठी खूप कष्ट घेतले त्याचं, आणि हा जन्म एकदा गेला तर पुन्हा नाही। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी व्यवस्थित शेती करा, ती सेंद्रिय पद्धतीने करा आणि स्वतःचा शेतमाल हा स्वतः विका। अशा खूप मोठ्या मोठ्या कंपन्या, संस्था आपल्या सोबत आहेत। त्यांना आपण म्हणजे सरकारच्या मागे लागण्यापेक्षा आपण यांच्या सोबत गेलो तर आणखीन चांगल्या प्रकारे आपण शेतमाल आपला विकू शकतो। असा शेतमाल सगळ्या शेतकऱ्यांनी आपला विकायला पाहिजे, तरच शेतकरी आजच्या या युगामध्ये व्यवस्थित आपलं पाय रोवून उभा राहील। आणि सगळ्या शेतकऱ्यांनी अशीच शेती केली पाहिजे, स्वतःचा शेतमाल स्वतः विक्री केला पाहिजे, तरच शेतकरी व्यवस्थित राहील। आणि एक शेतीमध्ये जर आपण एक नोकरी म्हणून शेतीकडे पाहिलं, व्यवसाय म्हणून शेतीकडे पाहिलं तर शेती नक्कीच फायद्याची आहे असं मला वाटतं। तोपर्यंत ब्रोकोली, रेड कॅबेज, चायनीज कॅबेज, सॅलरी, पार्सली अशी परदेशी भाजीपाल्याची पिकं घेतली। त्यामध्ये रेड कलर कॅप्सिकम असू द्या, पार्सली असू द्या, किंवा मग देशी भाजीपाल्यामध्ये वांगी, टोमॅटो, मिरची, दुधी भोपळा, दोडका अशी पिके घेतली। त्यानंतर एक नवीन प्रयोग 4 वर्ष झाले आम्ही आमच्या शेतात करतो, करटुली या पिकाचा। ही खूप पौष्टिक अशी रानभाजी आहे। त्या भाजीचा आता आम्ही 4 वर्ष झाले आमच्या शेतावर प्रयोग करतो। त्याप्रमाणे स्ट्रॉबेरी ही लागवड केली आहे। परत डेकोरेशनचे जे आपण सनफ्लावरची फुलं पाहतो ती सुद्धा मी आमच्या शेतामध्ये करते। पण ते करण्याचा एकच हेतू की जागा आपल्याला 1 एकर आहे, पण वायाला न जाऊन देता संपूर्ण शेती ही मिश्र पीक पद्धतीने केलेली असते। कोणतेही वेगळं त्याला काही घालायची गरज नाही। त्याच्यामुळे खूप जास्त फायदा मला या 1 एकर क्षेत्रातून मला मिळतोय।